नमस्कार मंडळी. दिवसभर मनावर चढवलेला गांभीर्याचा खाकी गणवेश उतरवूया आणि विनोदाच्या रंगीबेरंगी वस्त्रांचा पेहराव करून 1 तास आनंदात घालवूया. कारण आता सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज झालाय बाप आणि या बापाची कसोटी पाहायला त्याच्यासोबत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. दुकान बंद करायची वेळ झाली, अजून गिरायक नाही. 5 मिनिटात जर शटर खाली नाही केलं तर पोलीस येतील आणि दुकान बंद करतील. हॅलो, हा बायको बोल. हा अगं नाही आम्ही दोघे आलोय बाहेर. अरे तू टेन्शन घेऊ नको. अरे मी आहे ना, आम्ही सांभाळतो वनिताला. मग अगं आम्ही जाम मजा करतोय. तू जेव्हा घरी येशील ना, वनी हसत हसत तुला मिठी मारेल. हा चल चल ठेवतो, आम्ही दुकानात आलोय. असं काय बोलतेस? जाताना तूच बोलीस ना शिके काय घेऊन या म्हणून. परवा बोलली होतीस. काल पाहिजे होती. बरं ठीक आहे, आता आलो तर घेतो ना. हा चल चल नंतर करतो फोन. चल बाय बाय. बाय कर मला. बाय मम्मा. आपण बा आपण दुकानात काय घ्यायला आलोय? ठीक आहे आई. तुझ्या तोंडाला काळी शाई. गंमत. पप्पा तू असले फालतू जोक करतो ना, म्हणून मम्मी तुला हॉल मध्ये झोपवते. बेटा, पप्पा हॉलमध्ये झोपतात? गंमत करते. कोण तुमची बायको? नाही ही माझी मुलगी गंमत करते. अच्छा. वहिनी नाही आल्या? नाही, ती मैत्रिणीकडे गेली. काय झालं? ही कुठली रिॲक्शन आहे? नेहमी येतात ना, नेहमीच्या गिरायक आहेत त्या, म्हणून म्हटलं. नाही ती मैत्रिणीकडे गेली. आता तिच्याशीच फोनवर बोललो. अच्छा. बायकांना काय वाटतं, आपण लहान मुलांना सांभाळू शकत नाही म्हणून. हो ना. आमचं बघा किती मस्त चाललंय. वनी इकडे डिश्यूम डिश्यूम. बघितला? आता माझी बारी. नाही खरंच तुमच्या मुलीवर खूपच जीव आहे. पण ती घेईल एक दिवस माझा. चला मॉन्स्टर मेला. आता महिनाभर बुक्की नाही. आता ह्या बाजूला आराम आहे आपल्याला. चला ओ काय देऊ? एक 10ची शिक्के काय द्या. ओके. 10 रुपयाची शिके काय? हा. आणखी काय देऊ? बस तेवढंच पाहिजे. फक्त शिके काय? हो देतो ना. देतो. हे घ्या. थँक्यू. बेटा तुला काय देऊ? चॉकलेट? नाही चॉकलेट कशाला? नाही असं नको. माझ्याकडनं तुला हे घे. हा बेटा, पोरगी तुमची खूप गोड आहे. माझ्याकडनं तुला. चला साहेब, काय 15 रुपये झाले. 15 कसे? मी तुला 10 रुपयाची शिक्के काय दे बोललो ना. नाही, शिके काय 10 रुपयाचीच आहे, पण ते चॉकलेट 5 रुपयाचं आहे. 10 5 15. तू चॉकलेटचे पैसे लावलेस? अरे तूच बोला ना तिला, माझ्याकडून तुला. आम्ही माझ्याकडून तुला असं म्हटलं, माझ्याकडून तुला फुकट असं नाही म्हटलं. साहब, घोडा अगर घास से दुश्मनी करेगा. किती झाले? 15. ठीक आहे. जाय आपण. चला. ए रामशरण, अरे हे लॉलीपॉप का नाही भरलेस बरणीमध्ये? लॉलीपॉपची बरणी रिकामी काय? लाल. हा ए रामशरण. पप्पा, अरे मला लॉलीपॉप. चॉकलेट घेतलं ना आपण. चल आता घरी. नाही, मला लॉलीपॉप पाहिजे. चॉकलेट घेतलं तर लॉलीपॉप कशाला पाहिजे? मग मला रामशरण पाहिजे ते. आजकालच्या पोरांचं ना जे दिसेल ते पाहिजे. आता रामशरण कुठून द्यायचा? वहिनी नेहमी येतात, पण त्यांनी असं कधी नाही मागितलं. काय नाव मागितलं? वहिनीने काय नाव मागितलं? नाही बेटा, लॉलीपॉप पाहिजे. कशाला लॉलीपॉप? अरे ऐका ना. अरे नको, ऐका ना माझं. लॉलीपॉप पाहिजे. ऐक बघ, लॉलीपॉप अजिबात मिळणार नाही, लक्षात ठेव. तुम्ही जर मला लॉलीपॉप नाही दिलं ना, तर मी मम्मीला सांगेन तुम्ही मला धिशूम करून मारला आणि मला लागलं. आपल्या दोघांचं ठरलं ना, आधी मी तुला मारणार, नंतर तू मला मारायचं, असं ठरलं होतं ना. मी ते नाही सांगणार. मी फक्त सांगणार तुम्ही मला धिशूम करून मारलं.
आलो. नाही, मी मम्मीला प्रॉमिस केलंय, मम्मी जेव्हा येणार तेव्हा तू हसत असणार म्हणून. असं करू नको ना. मला लॉलीपॉप पाहिजे. नको रडू नको. दे बाबा, एक लॉलीपॉप दे तिला. एक लॉलीपॉप. एक नाही, मग 10 पाहिजे. 10 कशाला? एक मला, हा? एक बावलीला, एक बुबूला, एक युनिकॉर्नला, एक सई मावशीला, एक प्रसाद मामाला, एक माली काकूला आणि एक सुभेदार आजीला. म्हणजे सगळं तूच खाणार आहेस? हे घे बेटा. थँक्यू. हे घ्या म्हणतो साहेब. हा, एक हे घ्या. काय तुम्ही पण एक घ्या. नको, ह्याचे पैसे नाही, नाही, लावशील? माझ्याकडून तुम्हाला. नको रे, पैसे लावशील तू याचे? अहो आपल्या माणसात व्यवहार कसला. घ्या हे घ्या. वहिनीना द्या माझ्याकडून. तुझ्याकडून म्हणजे? तुझ्याकडून म्हणजे काय? माझ्याकडून म्हणजे माझ्या दुकानातून काय माझ्याकडच्या गोष्टी आहेत ना, माल एक उत्तम दर्जा. Okay. घेणारा लगेच घेतो. आणि आपल्या माणसात व्यवहार कसला है ना. 10 आणि 1 11, 5 रुपयाला 1 55 रुपये झाले. अरे बेटा मस्त. हा. 10 रुपये 55 रुपये घे. घ्या. ओके, हो तर झालं. चला जाऊया आपण. चला जाऊया. चालला. मग आता गल्ल्यात बसू. नाही नाही. चालेल ना? हो. चला. अरे रामप्रसाद, झालं ना? अरे तो कोल्ड्रिंकचा बॉक्स नीट ठेव ना इथे. कोल्ड्रिंकचा बॉक्स असा ठेवतात का रामप्रसाद? कोल्ड्रिंकचा बॉक्स ना, तो कोल्ड्रिंक आहेत ते. पप्पा, हा. मला कोल्ड ड्रिंक्स. ए, दिलं ना लॉलीपॉप चॉकलेट, ते खा ना गप्प. साहेब हा, तुम्हाला सांगतो आजची पोरं आहेत ना, जे दिसेल ते पाहिजे. पप्पा, मला कोल्ड ड्रिंक्स. एक मिनिट थांब. तिला कुठे दिसलं होतं? तू आवाज दिला म्हणून तिला कळलं. हा? आणि रामप्रसाद काय रे? मगाशी रामचरण होता, आता लगेच रामप्रसाद. आणि एवढे दिवस झालं मी तो दुकानात येतो, एकही पोऱ्या मला दिसला नाही. आता इथं कुणी नाही. कुणाला आवाज दिला तू? नाही मी कालच त्याला ठेवला कामावर. आता कुठं आहे? रामप्रसाद मेला कुठं रामप्रसाद. अरे ते कोल्ड्रिंकचे बॉक्स नीट ठेव रामप्रसाद. पप्पा, मला कोल्ड ड्रिंक्स. अरे नाही मिळणार कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक द्या ना पप्पा मला. अरे कशाला लॉलीपॉप घेतलं ना आपण, बस झालं ना आता. तुम्ही मला कोल्ड ड्रिंक नाही देणार? नाही देणार मी कोल्ड ड्रिंक्स. नाही देणार. नाही देणार. अरे वाणी. कुठलं? इथलं. कुठलं? अहो इथलं मला तुम्हाला 2 मिनिटं जरा तिला विचारतो ना मी. काय झालं? मला कोल्ड ड्रिंक पाहिजे, नाही तर मम्मीला सांगेन तुम्ही मला चावलात. किती मुद्दाम करते ग वने, असं नको करू ना यार. हे आता मुलगी रडते. हा देतो. एक कोल्ड ड्रिंक दे. हे घ्या. एक दे एक. आणि सई मावशी आणि प्रसाद मामाला. त्यांना पण पाहिजे. हो. त्यांना कशाला? त्यांना लागतं, म्हणजे त्यांना आवडतं ना, कोल्ड ड्रिंक आवडतं. थँक्यू काका. हे घे, तुला पिशवी देतो. हा हे घे. साहेब याचे 60 रुपये झाले. 10 रुपयासाठी आलो होतो रे मी. एवढे? हे घे बेटा. हा पिशवी जरा मोठी आहे, लागेल हळूहळू. 60 रुपये. हे घे. झालं? शाबास. हो. आता काय बोलू नको. नाही लक्षात ठेव. हा चला झालं आपलं. चला काका. चल बाबा. सांभाळून बेटा. काय सांभाळून. ते वेफरची पाकिट आहेत ना, ती पडतील बेटा. सावकाश. अरे मी 4.5 फुटावर आहे वेफर पासून, कशी काय पडतील? नाही काय होतं साहेब, मी मुद्दाम नाही म्हणत तसं. काय होतं, वेफरची पाकिटं पडतात, मग ती मळतात. लोकांना वाटतं मी जुनाच माल विकतोय. बाकी काय नाही. वेफर्स म्हणजे काय प्रकार आहे, काय चव. कंपनी नंतर माझं दुकान आधी. वेफर्स. हा कर. आत्ता कानात आवाज आला. कर. काय? मला वेफर. अरे बाबा तुला कोल्ड ड्रिंक दिले, ते पी ना, ते खा ना, बाकी सगळं. चल ना जाऊ ना घरी मला आपण. वेफर. अरे नको ना, कशाला पाहिजे पण? मला वेफर पाहिजे. अगं वाणी, आई शपथ. कुठलं? इथलं. तू घाबरा. तू 2 मिनिटं तुझ्यामुळे. मला वेफर. अरे नको मला ना. वेफर नाही तर मम्मीला नाव सांगेन. नको सांगू. ए बाबा ते येईल पेपर. दे पेपरीला. वेफर देतो. दे पेपर. हे घे बेटा. एक टेडीला आणि एक बाहुलीला पण. है ना. घे. 3. मुद्दाम करतोय ना, सगळा माल खपायला पाहिजे. सगळं मुद्दाम चाललंय तुझं, मला माहिती आहे. नाही साहेब, मी मुद्दाम का करेन असं. मी सेवक आहे. मी सेवा देणार फक्त. आता मगाशी तुमच्या आधी ना एका मुलाला घेऊन त्याची आई आली होती. मी म्हटलं मिक्स फ्रूट जाम आहे. हा. मी देत होतो. 12 महिने अवेलेबल नसतो, फक्त आपल्याकडे मिळतो. मुलगा रडायला लागलं पाहिजे म्हणून. आई म्हणते नको. आता नको, घेणं की नाही घेणं तुमच्यावरती आहे ना. मी फक्त दाखवणार मिक्स फ्रूट जाम. माझ्याकडे शब्द नाहीत, लिहून पण दिलेले नाहीत, सुचत पण नाहीत.
चल पप्पा काय? मला मिक्स फ्रूट जाम पाहिजे. पाहिजे. अरे, आपल्या घरी भरपूर आहे. हा एकदम थू 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 आहे. तुमच्या पंचासारखं हा, तसाच आहे. चल. नाही मला मिक्स फ्रूट जाम पाहिजे मला पाहिजे तिला पाहिजे. आजकालची पोरं जे दिसेल ते पाहिजे. दे हा? एकच दे. हे घ्या. हे घे बेटा. हा? किती झाले? ह्याचे 120 रुपये. है ना? आज हे घे. सुट्ट्या आहेत माझ्या. नाही हे घे. हे घे. 10 रुपयाची शिके काय घ्यायला आलो होतो रे मी. हा किती धंदे लावलंस मला. चालायचं, आता चालायचं, तोंडात साहेब. आवाज नाही काढायचा ना, जीभ आहे ना जीभ छाटून टाकीन मी. साहेब मी काहीच नाही बोलत. फक्त तुमच्या मुलीला जे पाहिजे ते देत गेलो. आता काय बोलूच नको तू, कळलं? काका हा? तुम्ही किती छान आहेत. तुम्ही माझे पप्पा व्हाल. बेटा तुझ्या आईकडे बघता तुझा पप्पा व्हायला कोणाला आवडणार नाही. ए, काय बोल रे? एक मिनिट. नीट बोला, नीट बोल. मार खाशील तू, नीट बोल. ते लहान मुलीची समजूत काढतोय. अशी एवढंच. समजूत काढतोस तू. हा? अहो, एवढंच फक्त बोललो मी. बाकी काय नाही केलं. फक्त बाकी सगळं तीच बोलते ना. तुला ना मुलं होऊ दे रे, मग तुला कळतील कसं तर त्रास होतो तुला, कळेल बरोबर. चल मुलाचं ग. काय घेऊन बसलायत. माझं इथे लग्न होत नाही. हा. मुलगी बायको व्हायला तयारच होत नाही. हा, ठीक आहे चला. पप्पा काय? मला बायको पाहिजे. ए, तू काय एडी बिडी झाली का काय? मला बायको पाहिजे. अरे, तुला कळतं तू काय बोलतेस ते? मला बायको पाहिजे. अगं माझी बायको डोक्यावर बसून मिराय वाटते. तुझी आई ती कमी आहे का? तुला कसं बायको पाहिजे? काय सरकन? आवाज बंद कर. काय झालं तुमचं? अरे बापरे. काय करताय तुम्ही? माझ्या मुलीवर हात उचलताय. काय ती मुली फक्त तुम्हाला जन्माला घालायच्या माहितीयेत. सांभाळ करायचं माहित नाही. मुली फक्त तुम्हाला मिरवायच्या. बाकी काय करतायत ते तुम्हाला? अरे ती बायको पाहिजे असं बोलतो. सांभाळायचं तुम्ही. अजिबात काही बोलायचं नाही. मला प्रॉमिस केलं होतं ना तुम्ही. काय प्रॉमिस केलं होतं? जेव्हा वनी येईल तेव्हा हसत हसत घरी येईल. ही माझी लेक आता रडती तुमच्यामुळे. मी काहीच नाही केलं तिला. चल बा. हे काय खाऊ आहे. काय सांगितलं मी तुम्हाला? किती वेळा सांगितलं हे असलं सगळं द्यायचं नाही लहान मुलांना. हे अनहेल्दी असतं. हे तुम्ही ना अरे तिने घेतलं ते मी नाही घेऊन दिलं तिला. तिनेच घेतलं बाबू सगळं. ऐक ऐक हे आपण काकांना परत देऊन टाकूया. हे काही नको. हे लॉलीपॉप वगैरे काही नको बाबू. ऐक मला ऐक पाहिजे ना. सोन्या ऐक माझं ऐकणार आहेस का तू? हे बघ मी घरी जो चिखल बनवलाय ना त्याच्यात तुला उड्या नाही मारू देणार. तू माझं ऐकलं नाहीस तर. घरी चिकू केला. घरी चिखल केलाय बेटा. काल पप्पांनी स्किट मध्ये माती खाल्ली होती ना ती प्रोड्युसरने घरी आणून दिली आहे. त्याचा असा एवढा चिखल बनवलाय मी. आपण त्याच्यामध्ये जम्पिंग इन मडी पडल खेळूया. अरे बारे, अगं माझ्या शोनात नको म्हणजे बबडा. तुम्ही या घरी तुमच्याकडे बघते मी. चल बाबू चल. माझे लेकरू ते. चल, नीट पडशील खाली. हळू. मी सामान परत घे, माझे पैसे मला परत दे. साहेब असं नसतं. एकदा विकलेला माल मी परत देत नाही. आणि काय गंमत आहे आता ना शटर बंद करायची वेळ झाली ना तर पोलीस येतील मला मारतील. ए बाबा ए पैसे दे ना माझे. अरे पैसे दे ना. अरे सामान घे ना परत. वा 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 क्या बात आहे. मला हिच्या इतकं क्यूट बोलता येणार नाही पण बाबा मला वन्स मोर द्या ना. खूप भारी यार. खूप भारी. खूप क्यूट परफॉर्मन्स होता. मजा आली. हाँ सर 6 आई. भन्नाट परफॉर्मन्स होता. वनिता आप छा गई. फारच सुंदर केलंस. फार सुंदर. खूप गोड बेरिंग होतं वने आणि मला तुझा गालगुच्चा घ्यायलाच पाहिजे आता. ओंकार आणि गौरव मस्त. एकदम वनीचा बाप शोभलाच बघ गौऱ्या. फार मजा आली. आर्ट डिपार्टमेंटसाठी एकदा जोरदार टाळ्या. मस्त विषय होता. मस्त सादरीकरण. वनिता उत्तम. प्रसाद दा. सगळ्यात आधी पोलिसांचे आभार. ते 5 मिनिटात येणार होते ते 15 मिनिटं आले नाहीत म्हणून स्किट झालं. मजा आली. वनिता मला असं वाटतं तू अशीच असणार लहानपणी 100%. कारण तू इतकं एन्जॉय करतेस हे कॅरेक्टर. फार आतून करतेस त्याने फार मजा येते बघायला. ते तिचा आवाज, तिचं वावरणं, तिचं बागडणं वंडरफुल. खूप मजा येते तुला या कॅरेक्टरमध्ये बघताना. फार मजा आली. गौऱ्या ओमकार फर्स्ट क्लास. रामप्रसाद आणि रामशरणच्या जागा पण फार मस्त होत्या. मजा आली. खूप मजा आली. वा 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 वा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.
मंडळी, पावसाळा सुरू झालाय आणि प्रत्येक ऋतूमध्ये ज्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचाच असतो तो कार्यक्रम म्हणजे जाऊया गप्पांच्या गावा. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. रसिको, एक खास शेर तुमच्यासाठी मी लिहिलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, बघूया किती जमतोय तो. कभी कभी लगता है कि दुनिया की सारी जंजीरें तोड़ दूं, दिल में ख्वाबों का मंजर लिए नसीब की कश्ती पकड़ते चल पड़ूं ऐसे ही. पर उसी टाइम डांगे का फोन आ जाता है, 15 आणि 16 शूटिंग आहे. रसिको हो, पावसाळ्याचे दिवस आहेत. एखाद्या ब्रह्मचार्याला सुद्धा पश्चाताप होईल असं वातावरण आहे. म्हणजे छत्री, चपला अशा निर्जीव वस्तूंना सुद्धा मोकळा श्वास घ्यायला लावणारा हा काळ आहे. रस्त्यावरच्या नवीन खड्ड्यांची ओळख होणाराच हा काळ आहे. तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज चिखलात पाय टाकलाय. आज इकडे येणार आहेत पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी येणार आहेत विशाखाताई, हंसराज. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद. आज पावसाळा आहे, तुमचं स्वागत फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे 2 गंबूट देऊन मी करतो. म्हणजे कसं, म्हणजे काय काय पुष्पगुच्छ देतात ना स्वागतासाठी. हो, पण पुष्पगुच्छ पायात घालू शकत नाही, गंबूट घालू शकतो आपण, नाही का? म्हणून कोणी स्वागत करताना असं गंबूट येतं का? पण ते कसे, ते माझ्या साईजचे पण नाहीत, पायात कसे घालू? हातात घाला. तशाही सोशल मीडियावर तुम्ही लेखिका झालेला आहात, हात खूप चालतात हल्ली तुमचे. बापरे, असं असेल तर तुम्ही सुद्धा घालाच, कारण तुम्ही सुद्धा अनेक वर्ष लेखन करतात. एकदा हात लावा म्हणजे. सकाळी 5 वाजता उठून वगैरे एवढं लेखन. म्हणजे जे काय आहे ते गॉड गिफ्टेड नाही, खरंच आहे. नाही, तुमचेही कष्ट आहेत की असं नाही, कसं नाही, नाही. पण मला कौतुक वाटलं, म्हणजे हे तुम्ही असे गंबूट वगैरे वियर्ड वाटतं. हे पावसाळ्यात तुम्ही असे गंबूट देतात, Yes. मग हिवाळ्यात काय कानटोपी देता? नाही, हिवाळ्यात आम्ही काय करतो, पाहुण्यांचे हात आहेत ना, हातावर हात असे चोळतो आणि गरम करतो त्यांना. म्हणजे कसं? अहो, काय करताय? गरम करतोय तुम्हाला. मी गरम झाले तर माझे हात चालतात. मला माहिती. स्वागत करण्याची पद्धत आहे का हो? पावसाळ्यात गंबूट, हिवाळ्यात काय हात चोळून द्यायचं, उन्हाळ्यात काय करता? आम्ही पाहुण्यांच्या पाठीला घामुळ्याची पावडर वगैरे चोळून. शिक बाई, बरं झालं मी उन्हाळ्यात नाही आली. आय मिस्ड इट यार. तसं मला काही म्हणायचं नाही, फक्त एवढंच म्हणायचं. रसिक प्रेक्षक खोळंबले. येस येस, आपण नक्कीच. मुलाखतीला सुरुवात. हो येस, एकदा फक्त याला हात लावा म्हणजे स्वीकारला असं होईल. हात लावा फक्त एकदा. वा, छान. थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. तर रसिको ताई आपल्याकडे आलेला आहेत. प्लीज हॅव हे ह्याच्यावर ह्याचं काय, प्लीज बसा, प्लीज बसा. येस 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 येस. तर रसिको हो, खुर्ची कोमात गेलेली आहे. नाही कुठे गेली खुर्ची? आहे ना? नाही, खुर्ची इकडेच आहे. तुम्ही इथे बसलेला आहात असं मला म्हणायचंय. तर ताई आपल्या इकडे बसलेल्या आहेत. तर ताई मदमस्त, मदमस्त. पावसाळा बाहेर आहे, चला. काय? चला मुलाखतीला सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटलं? नाही, मला काही दे. मला एक मिनिट. नाही, लेडी पकडा गया, पकडा गया.
मला काही तसं काही वाटलं आल्यापासून मी ऑब्झर्व केलेलं आहे. मला बघितलं तुम्ही हल्लेला आहात. एक मिनिट मी इथून एवढी हल्लेली नाही की तुम्हाला बघून मी हलेल. तुम्ही कितीही नाकारा. एनी फिलिंग्स अबाउट मी? रिअली? खरं सांगा, माझ्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला? खरं सांगू म्हणजे व्यंगचित्राचा शोध तुमच्याकडे बघून लागला असा. मुद्दा. एनिवे मला याबद्दल काही बोलायचंच नाहीये. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. येस 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 येस. हां या. तर आता ताई. म्हणजे अशी ओळख वगैरे काही झाली? ओळख अजून काय? ओळख काय? ठीक आहे. ओळख वाटते. कुठली मुलाखत घ्यायची पद्धत आहे? फ्रेंडली लेवलला चाललंय सगळं. खूपच फ्रेंडली. एनिवे रसिक हो, नमस्कार. मी विशाखाती हंसराज. आज खरं पावसाळ्यात घ्यायची काळजी या विषयावर मी तुमच्याशी थोडंसं बोलायला आले. मंडळी, पावसाळा म्हटलं की कसं असं छान वातावरण असतं, एकदम मनमोहक वातावरण असतं नाही का? म्हणजे मनात असं सुखद तरंग फुलवणारा हा ऋतू आहे. खरं तर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर तारांबळ उडवणारा हा ऋतू आहे म्हणावं लागेल. आता बघा मंडळी, पावसाळा सुरू झाला की लगेच आपण काय करतो? माळ्यावरच्या छत्र्या काढतो, रेनकोट काढतो, चपला काढतो आणि मग लक्षात येतं की अरे बापरे, चप्पल तर तुटली आहे, छत्री तर फाटली आहे. आणि मग ते डागडुजी करायला, दुरुस्त करायला आपण घेऊन जातो. मग आज घेऊन जाऊ, उद्या घेऊन जाऊ, असे बरेच दिवस मध्ये जातात आणि मग पावसात भिजत आपण दिवस ढकलतो. त्यानं होतं काय? आपण ना आजारपणाला आमंत्रण देतो. मेरी शेरनी आहे. येस, आय एम प्राऊड ऑफ यू. काय शेरणी म्हणण्यासारखं? नाही म्हणजे तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोललात ना की आज मला आवडलं ते. ठीक. हा तर काय होतं म्हणून मी म्हणते, काय म्हणते की मे महिना आला ना त्याच वेळेस कामाला लागायचं. सरळ माळ्यावर आधीच चपला, रेनकोट सगळं काढून घ्यायचं, त्याची डागडुजी करायची व्यवस्थित. म्हणजे कसं वेळेवर तारंबळ उडत नाही का? आणि फार काही लागत नाही, कष्ट पडत नाही. थोडंसं फक्त प्लॅनिंग करावं लागतं, बस, बाकी काही नाही. प्लॅनिंग करावं. मी तुम्हाला माहिती का, मी सुद्धा असंच सगळं असं फॉलो करतो. मी माझी छत्री काय माझ्याकडे असते, विंगेट ठेवली, मी आणून दाखवतो. काय छत्री बाळगावी? हे बाई, ही छत्री माझ्याकडे कायम असते. आपल्याला तसं काय नाही, कायम माझ्याकडे नेहमी असते. पावसाळा सुरू आपल्याला टेन्शन नाही, छत्री माझ्याकडे असते कायम. छत्री अहो, याला छत्री म्हणणं म्हणजे जाऊया गप्पांच्या गावा या तुमच्या कार्यक्रमाला टायटॅनिक म्हणण्यासारखं आहे. हो म्हणजे ना ही कोणाला आधार देऊ शकत, ना जाऊया गप्पांच्या गावा कोणाला आधार देऊ शकत. नाही तसं नाही, पण ही आमची खानदानी छत्री आहे. अहो नाही, खरंच सांगतो. माझे बस ना, माझे आजोबा, माझे पणजोबा सगळे हीच छत्री वापरायचे. खानदानी छत्री आहे. अहो दोघे जायचे असे जायचे ते दोघे माहितीये का? तुमचे आजोबा आणि पणजोबा ही छत्री वापरायचे? हो. ओके, मग ते निमोनियाने गेले का? हो, आमच्या घरात तो आजार आहेच. म्हणजे सगळेच निमोनियाने जातात. कारण मला कळत नाही, पण मॅक्झिमम जण निमोनियाने गेलेले. एक मिनिट, तो आजार नाहीये, तो प्रॉब्लेम आहे या छत्रीचा. ही तुमची खानदानी छत्री नाही, याच्यामुळे ते जात आहेत. लक्षात येते का? बंद करा ती छत्री वापरणं, बदला ती छत्री. पण मग आमची परंपरा? कसली परंपरा? मोडीत काढा ती. मोडलेली छत्री वापरू नका, चांगली छत्री घ्या. म्हणजे असं बिंडोकपणा अजिबात करू नका. कसं आहे ना, पावसात ना अंग भिजणार नाही याची काळजी घ्या आणि अशी छत्री वापरा. पण तुमची छत्री केवढी असेल, तुमचं अंग भिजणार नाही म्हणजे केवढी असेल ती? माझ्या मते तुम्ही तंबूला बांबू ठोकून असं घेऊन जात असेल. सांगा मला. वापरते. काय प्रॉब्लेम काय आहे? तंबूला ठोकते मी बांबू. नशीब समजा, बांबू तंबूला ठोकते. तुम्हाला भाई चिडू नका तुम्ही प्लीज. आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज. काय पिक्चर मध्ये बघितलंय, ढगांचा आवाज आला ना की स्त्री पुरुषाला येऊन चिकटते. हो, स्त्रिया नेहमी लाजतात. फर्स्ट मूव पुरुषांनीच करायची असते.
आला मोठा मला मिठी मारणारा. तोंड बघितलंस का आरशात? तर मंडळी पुढचा मुद्दा असा आहे, या एका पंचसाठी आरसा आणलास? समोरच्या नाक्यावरून गरम गरम भजी आणलेली आहे. कांदा भजी, पावसाळा आहे. एक मिनिट. हेच आपण करायचं नाही मंडळी. हे रस्त्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळायचं, अजिबात खायचं नाही. काय मांजरासारखे डोळे केलेत. नाही सांगितलं ना, खायचं नाही, अजिबात खायचं नाही. हात लावायचं नाही. लांब थांबा. ऐका चांगलं असतं हे चांगलं असतं. अहो त्या मोठ्या मोठ्या लोकांनी म्हणून ठेवले, जो भजी हरी को सदा बिदा म्हणून ठेवलंय. जो भजी हरी को सदा खरंच म्हणून एक मिनिट. मोठ्या लोकांनी जो भजी नाही म्हटलंय, जो भजे हरी को सदा असं म्हटलंय. भजे म्हणजे भजन, गुणसंकीर्तन परमेश्वराचं, कळतंय का? त्याला म्हणतात भजे. काहीतरी आपलं उलट बोलायचं. ताई बरोबर बोलतायत. ह्या ज्या नाही लावायचा हात त्याला. ताई बरोबर बोलतायत की ह्या ज्या भज्या असतात गरम आहेत भज्या म्हणून थंड झाल्या तरी चालतील, खायच्या नाहीत. हरकत नाही. थंड तर थंड, भजी भजीत राहणार आहे. एनिवे मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की पावसाळ्यात मी कुठलंही गाणं म्हटलं की ते नितीन मुकेशचंच गाणं आहे असं माझ्या कानाला ऐकू येतं. ते का? म्हणजे अगदी किशोर कुमारांचं त्याला कारण तुमची ही खानदानी छत्री, ती फाटकी तुटकी छत्री होऊन मिरवताना त्यामुळे सर्दी होते तुम्हाला, आणि म्हणून हा नाकातून असा आवाज येतो. काय सांगताय काय? हो माय गॉड, हे छत्री असा नाकातून आवाज त्याच्यामुळे येतो. तिची सनई वाजवताना ते तुमचं काही कर्तृत्व नाहीये, ते त्या छत्रीचं कर्तृत्व आहे. छत्रीमुळे झालेलं आहे. तर काय तर मंडळी, मला तेच सांगायचंय की पावसाळ्यात ना अजिबात थंड पदार्थाचं सेवन करायचं नाही. साधारणतः सर्दी खोकल्याचा प्रचंड त्रास होतो, याच्यापासून जपा. काय करायचं, फ्रीज मधलं अजिबात थंड पाणी प्यायचं नाही, शक्यतो गरम गरम असं गुणगुणा पाणी प्यायचं. हा अगदी खरं आहे. आणि एक करू शकतो तुम्ही, या दिवसात सर्दी वगैरे काही होऊ नये म्हणून तुम्ही हे हातात घेऊ शकता, सुंठ. आणि हे काय करताय? हे सुंठ वाचून खोकला जातो असं मी ऐकलेलं आहे. मी ही जर तुम्ही रेग्युलरली सुंठ वाचलीत, दिवसात 3 वेळा जर वाचली, एक मिनिट चौगुले, आणि वाचून कंटाळलं तर रोज वेगवेगळी घ्या. म्हणजे ते सुंठे वाचून खोकला अशी म्हण आहे. सुंठे वाचून खोकला नाहीये. आणि एवढं काय वाचलं तुम्ही त्याच्यात? एवढं काय वाचलं काय? हे लिपी कळत नाहीये, रेषा आहेत सगळ्या. मला वाटलं की काय वेगळी लिपी असेल. ठेवा ते खाली. काहीतरी सेन्सिबल बोला ना. काय प्रश्न आहे? बरोबर, चिडू नका तुम्ही, चिडू नका. काय सुंठे वाचून खोकला म्हणून सुंठ वाचताय? बरोबर, ठीक आहे, हरकत नाहीये. मी पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. उन्हाळ्यात घामुळं काय येतं? आता मी पावसाळ्याबद्दल बोलायला आली की नाही, हो की नाही? मग उन्हाळ्याचा प्रश्न विचारतं का कोणी? नाही, मी सहज म्हणालो. जजेस कसं कधी कधी म्हणतात, आउट ऑफ द बॉक्स मी हे सांगतो किंवा ऑफ द ट्रॅक मी हे बोलतोय, तसं मी त्यांच्यासारखं बोलायला गेलो. तसं काही नाही. नका त्यांची बरोबरी करू तुम्ही. चौगळे रक्त ओकून तुम्ही अभिनय करता तेव्हा जे पैसे मिळतात ना, त्याच्या 5 पट ते खुर्चीवर नुसतं बसून हसून मिळवतात. कुठे त्यांची बरोबरी करता? ही इकडे वा दादा वा म्हणून 1 करोड मिळवते. यांची बरोबरी करायची का आपण? सोडा ना. किती पावसाळ्याबद्दल बोला. पावसाळ्याचा प्रश्न देखो. पावसाळ्याचा जेन्युइन प्रश्न मी जे अनुभवतोय त्याचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला, की पावसाळ्यात चड्ड्या वाळत नाहीत, काय करायचं? मी अनेक वर्ष माझ्या मनात हा प्रश्न आहे. मी अनेक वर्ष याच्या मागे संशोधन सुद्धा केलेलं आहे. काय करायचं? जेन्युइन क्वेश्चन. न घालता फिरा ना. काय बोलताय तुम्ही? हे वाटत हा मुलाखतीत विचारचा प्रश्न आहे. हा मुलाखतीत विचारता प्रश्न. ही पद्धत आहे, हा प्रश्न आहे. अहो अनेक वेळेला मी ट्राय केले, मी खूप प्रकार करून बघितले. अहो मी तव्यावर सुद्धा असे गरम बाहेरून गरम राहतात, आत दमटच राहतं सगळं. एकदा मी ते घालून तव्यावर बसलो, हे सुकलंच नाही पण फोड आले. हो ही छत्री घ्या
धारदार झाला हा कार्यक्रम. मजा आली. थँक्यू. सई, मी तर जाऊया गप्पांच्या गावाची नंबर 1 फॅन आहे. खूपच सुंदर समीरदा आणि विशाखे. मस्त. विशाखे तू खूप सुंदर दिसतेस. परफॉर्मर्स जेव्हा हसतात, जेव्हा मनापासून त्यांनाही हसू येतं, तेव्हा आम्हाला खूप बरं वाटतं तुम्हाला बघायला. आजचा हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. धन्यवाद. प्रसादा. मला असं वाटतं जे थांबतं, जे साचतं ते डबकं असतं आणि जो वाहतो तो झरा असतो. तू झरा आहेस सम्या. डबक्यावरती डास येतात, झऱ्यावर राजहंस येतात. आज हंसराज आले. एवढाच फरक आहे. अफलातून. आणि विशाखात त्याचं जे कॅरेक्टर आहे ते माहिती आहे आम्हाला की तो किती मॅडनेस करणार आहे आत्ता. त्याच्यावरच्या रिॲक्शन्स फार इम्पॉर्टंट असतात. त्या तू इतक्या अफलातून देतेस यार. फार मजा आली. खूप दिवसांनी पाहिला हा कार्यक्रम. वंडरफुल. मजा आली. मंडळी, नवनवीन ॲप बनवून स्टार्टअप करण्याची इच्छा असलेला मेहुणा गेलाय त्याच्या भाऊजींच्या घरी. बघूया तिथे काय घडतंय. दुसऱ्या घरात आलो वाटतं. हो भाऊजी, भाऊजी या या. तुमचंच घर आहे. इंटिरियर बदललंय. अरे या या. एक मिनिट. व्हायरस आज डायरेक्ट घरात घुसलाय. व्हायरस मेवणे अहो तो खास तुम्हाला भेटायला आलाय. काय कम्प्युटर इंजिनियर सगळे ठीक. हा मस्त. या मग निघा चला. हा ताई निघू दे. काय निघू दे. ऐका ना, आज माझा भाऊ खास तुम्हाला भेटायला आलाय. मला? ऍक्च्युली त्याला ना एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. बिझनेस. भाऊजी ते जरा नवीन स्टार्टअप आहे. तर काय एक नवीन ॲप बनवलाय मी. अच्छा, ऍप बनवलाय. हा, तो आधी एक बनवला होता तसा का? तो एक बनवला होता ना ऍप. हा तो 1 क्लिक शौचालय. हा, 1 क्लिक शौचालय. बरोबर. म्हणजे मुंबईत कुठेही तुम्हाला शौचालय शोधायचं असेल तर त्याच्यावर असं क्लिक करायचं ऍपवर आणि मग तुम्हाला शौचालय दाखवणार मुंबईतलं. पण ते काय त्याचा काहीतरी गोंधळ झाला. नाही ऍपचा गोंधळ नाही झाला भाऊजी. काय झालं तर शौचालय ट्रॅक करण्यासाठी मी काय केलं होतं, ती पोरं असतात ना 2-2 रुपये गोळा करायला बसतात ती शौचालय बाहेर, त्यांच्या मोबाईलमध्ये मी चिप बसवली होती. तर प्रॉब्लेम काय झाला, ती निघाली टेम्पररी. मग ते काय कुठे हॉटेलमध्ये कामाला लागायचे, मग कोणी दूध टाकायला जायचं, मग सगळीकडे शौचालय दाखवत सुटायचो. हे तुला आधी कळायला हवं ना ऍप बनवण्याच्या आधी. हा भाऊजी, पण आता मी व्यवस्थित सगळं विचार करून ऍप बनवलेला आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ताई आत्ताचा ऍप आहे ना टॉप नॉच, एकदम टॉप नॉच. एकदम टॉप नॉच. तू ऐकलायस? माझ्या भावाने बनवलं म्हणजे टॉप नॉचच असणार ना. ताई तू सांग तुझं काय ऍप्लिकेशन ऐकून घ्या तुम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. खतरनाक ऍप बनवलेलं आहे मी. एकदम खतरनाक. बर. हबी ट्रॅकिंग ऍप. काय काय बनवलंय? हबी ट्रॅकिंग ऍप. म्हणजे मस्त आहे मस्त आहे. काय मस्त आहे माहितीये का तुला काय आहे? पण त्याने बनवलं म्हणजे छानच असेल ना. ऐक ना, बावळट वाटायला लागलाय दोघंही. थांबा, काय ते नीट सांग. काय आहे हबी ट्रॅकिंग ऍप? मी सांगतो तुम्हाला. काय करायचं, तुम्ही दोघांनी हा ऍप डाउनलोड करायचा तुमच्या मोबाईलमध्ये. हा मग ताई भाऊजींना जे कुठले मेसेजेस येतील, म्हणजे पप्पीचे, हृदयाचे, डोळा मारून पप्पीचे, डोळा मारून वाले, ते सगळे मेसेजेस तुला पण येणार. आणि ताई भाऊजी ज्यांना मेसेज पाठवतील ना की जेवण झालं का, नाईस डीपी, हे डिअर, हे सगळे मेसेज पण तुला येणार. हे नको करू. हे कशाला करायचं आहे आपल्याला? नाही पण मी काय नमा, हे हॅकिंग आहे. ही असं दे ना. ही हॅकिंग आहे ना. असं दे ना. माझं काय म्हणणं आहे, कारण नाही त्याला डर कशाला ना. तुम्ही कशाला घाबरता. आणि मला पण कळू दे ना तुम्हाला कोण कोण पप्प्या पाठवत ते. नाही मला कुणीच पप्प्या नाही पाठवत ना. पण मला नका सांगू तुम्ही. नाही खरंच मला काय वाटतं, मोबाईल ही प्रत्येकाची पर्सनल स्पेस आहे. बरोबर की नाही? आणि म्हणजे पतीने पत्नीचा मोबाईल बघू नये, पण पत्नीने पतीचा मोबाईल बघूच नाही. आहे की नाही? कन्व्हिक्शन आहे वाक्यामध्ये. फोन द्या ना, मग कशाला वेळ घालवताय? फोन द्या लवकर. ताई तुझा पण फोन दे. आता सगळं कळणार मला. ओ भाऊजी, पॅटर्न काय? कशाला राहू दे ना. सांगा पण नाही विचारलं आजपर्यंत. काय पॅटर्न आहे याचा? हा काय वी आहे. वी 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 आहे. वी टाक. वी. हे बघ कसा. ताई
तुझं नाव एन वरनं, यांचं नाव पी वरनं, वी कोण आहे? हे कोण आहे? वी कोण आहे? वी कोण आहे? Who is we? Who is we? वी नमा वी पॅटर्न आहे. वी स्टँड फॉर विक्ट्री. Victory आहे विक्ट्री. ऍप डाउनलोड झालेला आहे, फोन सिंक झालेले आहेत तुमचे. तुमचं हा, घे. आता कधी मेसेज येईल? एक मिनिट मला सांग. आता मला जे मेसेजेस येतील किंवा ज्या पप्प्या येतील त्या हिला दिसणार. हा, आणि मग हिला जर कोणी पप्प्या पाठवले किंवा बदाम पाठवले तर मला दिसतील. नाही ते वाईफ ट्रॅकिंगचं अजून डेव्हलप नाही झालंय. हबी ट्रॅकिंगचा फॉर्मॅट एकदम कमाल आहे. मुद्दाम करतो का रे तू? मुद्दाम करतो तू? पप्पी आली. कोणाची पप्पी आली? पप्पी आली. भाऊजी कोणाची पप्पी आली? ताई कोणाची पप्पी आली? कोणाची पप्पी आली? कोणाची पप्पी आहे? ए तरुणपणीचा गणेश सागडे थांब ना तू. थांब ना. कोणाची पप्पी आली आहे ते तू बघ ना. नाही आली आहे मला पप्पी. हे बघ ताई तू बघ कोणाची पप्पी आहे. सॉरी पप्पी जाईये. कोणीतरी थंब पाठवलाय. अभिजितनं थंब पाठवलाय. थंब पाठवलाय? दिसतंय मला पण थंब पाठवलाय. तू माझा चॅट हॅक करतोयस. ए बाबा इकडे ऐक ना, तुझ्या पाया पडतो. हा ऍप अनइन्स्टॉल कर. तुला माहितीये तुझी बहीण किती संशयी आहे. मला खूप आवडलं हे यार. ताई सेकंड फीचर तर तुला एवढा आवडणार ना. क्या बात फीचर आहे, क्या बात. काय? यांच्याकडे मोबाईल असेल आणि एक सुंदर मुलगी अशी पास होत असेल आणि यांच्या मनात असा एकदम रोमांच भरला, अंगावर असा काटा आला, मन असं उचंबळून आलं की तुझ्या मोबाईलवर अलार्म वाजणार. नाही पण ह्यांना त्याने काही फरक नाही पडत. म्हणजे हा त्यांना असे काही मुलगी बघून काय होत नाही. म्हणजे मागे आम्ही असे मार्केटमध्ये गेलो होतो ना, बाजारामध्ये, तर त्यांच्या समोरून अशी एक चिकनी चोपडी मुलगी अशी समोरून जात होती. तर त्यांनी फक्त मान वळून मागे बघितलं. काय नाही, त्या रस्त्यावर काम कुठवर आले ते बघत होते. तुला काय माहित? हा मी त्यांना विचारलं काय हो त्या चिकड्या चोपड्या मुलीकडे बघत होतात काय, तर ते म्हणाले नाही मी रस्त्याचं काम कुठवर आलंय बाबा ते बघत होतो. तसे नाहीत ते. असं माझ्या साध्या भोळ्या बहिणीला तुम्ही असे मूर्ख बनवता? नाही थांबा, आता प्रूव्ह करतो मी. नाही आता प्रूव्ह करतो मी. करू शकणार नाही. मुळात हे असं कुठला तरी फोन समोर ठेवला आणि आपल्या मनात भावना उचंबळून आल्यात तर अलार्म वगैरे वाजणार. हे खोटं आहे. तो तांग आहे. नाही थांब यांना मी माधुरीचाच फोटो दाखवतो, बघू अलार्म वाजतोय का. घे वाजला. घे. माधुरीला बघून तुम्हाला असं होतं. तसंच केलं तुम्ही. माधुरीला बघून केलं असं केलं म्हणजे माधुरीचा फोटो बघून तुमच्या मनातल्या भावना उचंबळून आल्या. अगं अख्ख्या जगाच्या येतात त्याच्यात. अंगावर काटा उभं राहिला. काय माझ्यात कमी आहे तिच्यात जास्त आहे. माझं असं काहीच नाहीये. मला फक्त तुझ्याकडे बघून माझ्या भावना उचंबळून येतात. नमा तुझी शपथ. तुझ्यावर प्रेम आहे नमा माझं. ऐक ना नमा भाऊजी. ताई सॉरी ताई पडलं असतं. ताई अगं नमा तू कसला आवाज आहे? रस्त्याचं काम चालू आहे ना त्याचा आवाज. आणि आता इथे अजून मोठमोठे आवाज होणार आहेत. काय बोलतेस? काहीच कळत नाही. काही कळणार पण नाही तुला. ऐक ना मी कशासाठी आलो होते? आपल्याला शॉपिंगला जायचं. चल ना, तू अजून तयार नाही झाली. मी होते तयार. तू पुढे मी आले. नक्की येशील. आम्ही सगळे खाली वाट बघतो. बाय भाऊजी. बाय 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 बाय. मोठा अलार्म वाजला. खूप भावना निर्माण झाल्यात मनात. नाही असं काही वाटत आहे कोणाबद्दल. एक मिनिट आता आपण सोपं करूया. माझ्या हातात हात घ्या. हा आता बघू अलार्म वाजतोय का. वाजणार, कारण मला तुझ्यासाठीच भावना उचंबळून येतात. वाजला बघ. कुठे वाजला अलार्म? मला बघून तुमच्या अंगावर काटा पण येत नाही. काटा? अख्खा बाबळीचा काटा येतो तुला बघून? बाबळीचा काटा म्हणजे मी इतकी किळसवाडी आहे. नाही आता मी डिवोर्सची फाईल तयार करणार आहे. तुम्ही फक्त सही करण्यासाठी तयार राहा. डिवोर्स नको. मला नाही बोलायचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे. लांब व्हा तुम्ही ताईपासना. तुम्ही लांब व्हा ताईपासना. तुम्ही लांब व्हा ताईपासना. आधीच सांगतोय. माझ्या बायकोला भेटू दे ना यार. ताई या माणसाची गरज नाही आपल्याला. मी आहे तुझ्या बरोबर. तू काळजी करू नकोस. निघ तू. मला बोलू दे. अरे निघ चल.
खुर्ची समोर आलो ना मी आता खुर्ची समोर आलो ना खुर्ची समोर आलो ना मी आता ती निर्जीव आहे ना अलार्म कसा वाजला म्हणजे काय ऍप फालतू व्हायचं नाही 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 ऍप नाही फालतू आहे ती खुर्ची आहे ना स्त्रीलिंगी. आता ह्यांच्या मनातच एवढं घाण आहे काय करणार. स्त्रीलिंगी गोष्टीकडे बघून सुद्धा यांच्या मनात भावना निर्माण होत आहेत ताई. ही स्त्रीलिंगी आहे म्हणून हे होतंय. थांब थांब हे बघ आता 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 वाजेल हा झाडू घे. हा झाडू आहे ना ही स्त्रीलिंगी वस्तू नाहीये ना मग कसं काय वाजला अलार्म. मी सांगतो ना रे ह्याचा ऍप फालतू आहे. शपथ मूर्ख माणूस तू माझ्या घरातून निघ पहिला कळलं ना. 1 मिनिट थांबा मी चेक करतोय काय फॉल्ट आहे तो. ओ साहब वो पैसा चाहिए था गाड़ी धो देता हूँ तुमको. घे हा पुल्लिंग आहे ना याच्याकडे बघून अलार्म वाजतो. ऍप फालतू याचा. ऍप मध्ये गडबड नाहीये ताई. मला भाऊजींमध्येच जरा गडबड वाटते. मी पण सेफ नाही वाटत या घरी आता. भाऊजी काय चाललंय तुमचं. केस बांधलेला शक्ती कपूर. मैं तेरे को जानता है क्या. नहीं ओ दीदी मैं कल रात को आया इधर काम के लिए. मैं कभी तुमको ऐसा ये फोन किया क्या. नहीं कभी बोला क्या कभी आया चलो आया किया कभी. नहीं कभी नहीं. बोलो ना इसको फिर. नहीं दीदी हम पहली बार मिले नहीं पहचानता नाही मी. घे ओळखत पण नाही मी त्याला. त्याच्यासाठी का भावना उचंबळून येतील. ओ साहबजी पैसा दो. देतो ना बाबा जा ना देतो ना पैसे जा. अरे कैसी फॅमिली यार. विश्वास बसला. ऍप फालतू आहे त्याचा. कुठलीही गोष्ट समोर आणली की अलार्म वाजतो. काय हे काय हे आता जे झालं ते काय होतं. म्हणजे तुझं ऍप खरोखर फालतू आहे ना. ताई ते ऍप थोडं ट्रायल अँड एरर बेसिसवर आहे. जरा गडबड वाटते मला पण मी ते ट्रबल शूट करून वर्क करतो. तू घाबरू नको. काय करणार तू. मी ट्रबल शूट. निघ परत दिसलास ना माझ्या घरात तुडवी ना मी तुला. निघ पहिला निघ. ताई थांबव ना. काय थांबव. वा जबरदस्त कॉन्सेप्ट होती. मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. ॲब्सोल्युटली वंडरफुल परफॉर्मन्स. फारच मजा आली. आता काय प्रोमो आलाय त्याच्यामुळे आपण रिलॅक्स झालेले असाल अशी आशा करते. नमा तुझ्या कुरळ्या केसांची सुंदरी फारच आवडली. तिची स्टाईल थोडी हटके होती. पृथ्वीक सुंदर मस्त मजा आली. थँक्यू. प्रसादा. आत्ता या तिन्ही भूमिकांमध्ये त्या तुमच्या तिघांकडे बघून असं ठाशीवपणे मी सांगू शकतो की तिघांचाही भूमिकेवरती वर चष्मा होता कारण तिन्ही कॅरेक्टरनी चष्मा घातलेला आहे. फार मजा आली. मस्त. थँक्यू. मंडळी विनोदाच्या वस्त्रांच्या वेगवेगळ्या फॅशन्स बघितल्यावर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढच्या भागात. परंतु तुम्ही बघतच राहा. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार.